साधनातलं सगळ्यात सोपं साधन आहे भगवंताचं चिंतन आहे. इथे फार मोठा आग्रह अट्टहास नाही करायची गरज. तुम्हाला फार काही इतर काही साधनं करण्याची गरज नाही. कारण इतर साधनं ही बाकीच्या युगांमध्ये फार प्रभावशाली होती. योग, याग, तप, ध्यान, अर्चना, वंदना हे सगळं त्या इतर काळांमध्ये युगांमध्ये त्या परिणाम काळामध्ये करत होतं. पण त्या साधनांचा या काळामध्ये फारसा परिणाम नाही जेवढा नामस्मरणाचा आहे. आपण जेवढी भगवंताची शरणांगती प्राप्त करू, त्याच्या नामचिंतनाचा आधार घेऊ, आपण तेवढ्या परीनं चांगल्या परीनं या भवसिंधू सागरातून पार होऊ. दैवी हेषा गुणमयी मम माया द्रत्यया मामेव ये प्रबध्यन्ते माया मेताम तरंतती. भगवान परमात्म्याचा आधार घेतल्याशिवाय किंबहुना त्याच्या नामचिंतनाचा आधार घेतल्याशिवाय इथून तरता येणार नाही. हे जगातलं सत्य आहे. आणि मग कोणी याला माना अगर मानू नका. कारण मी नेहमी सांगते, सगळ्यांनाच हे सगळं चांगलं पटत नाही. सगळ्यांनाच सगळं पटेल अशातला भाग नाही. सगळ्यांनाच सगळं चांगलं पटलं असतं तर इथपर्यंत आपल्याला एवढा अट्टहास करण्याची गरजही पडली नव्हती बरं का, नसती पडली. पण काहींना पटतं, काहींना पटत नाही. काही मानतात, काही मानत नाहीत. समाजात प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. प्रत्येक गुणाची वेगवेगळी माणसं आहेत. रज, तम, सत्व. राजसिक आहेत, काही तामसिक आहेत, काही सात्विक आहेत. काही माणसं मानणारी आहेत, काही माणसं न मानणारी आहेत. आणि ऐका, काही माणसं मानणाऱ्याला न मानू देणारी आहेत. काय ते कीर्तन इकडे, काय ते भजन अरे इकडे, अरे करू दे ना. माझी विनंती, आपल्याला जर भगवंताचं चिंतन करता येत नसेल करू नका. पण किमान जे भगवत चिंतनाला लागून आहेत, जे भगवंताचं नामस्मरण करतायत, त्यांची तरी अडवणूक करू नका. नाही आपल्याला चांगलं कर्म करतायत करू नका, पण किमान जे करतायत त्यांची तरी अडवणूक करू नका. भला किसी का कर ना सको तुम, बुरा किसी का मत करना. भला किसी का कर ना सको तुम, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते जो तुम, कांटे बनकर मत जीना. पुष्प नहीं बन सकते जो तुम, कांटे बनकर मत जीना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बनकर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बनकर मत रहना. भला किसी का करना सको, बुरा किसी का मत करना. भला किसी का करना सको, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते जो तुम, कांटे बनकर मत जीना. पुष्प नहीं बन सकते जो तुम, कांटे बनकर मत जीना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बनकर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बनकर मत रहना. आणि मागचे रुसले का काय? वाजवा ना मोकळ्या मना, एकदा वाजवा बरं, टाळीच वाजवा एकदा. वाजवा टाळी, वाजवा. अहो नाही तिथं तर उगाच टाळ्या वाजवतील. अमुक अमुक यांचा विजय असो, टाळी. वाह वाह वाह. भगवत चिंतनात हरिनामाची टाळी वाजवायची कशाला कंटाळा यावा सांगा ना, का कंटाळा यावा? ऐका, चांगलं नाही करता येत तर वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. नाही भगवंताचं चिंतन होत तर किमान जे करतात त्यांची अडवणूक करू नका. आपल्याला हे जे साधन सांगितलेलं आहे ते आपल्याला आपल्या जीवनाला, आपल्या जीवाला उद्धारण्याकरिताचं साधन आहे, तारण्याकरिताचं साधन आहे. मग इथे तुम्ही कोणातरी अमुक अमुक अधिकारी व्यक्तीचं नाव घ्याल, नाही तरू शकत. तुम्ही म्हणाल ताई आमचा पाहुणा आहे, धनाधीश आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, त्याचं नाव घेतलं तर परिणाम शून्य. नाही, कोणीतरी आमचा प्रिय व्यक्ती आहे, तो आमच्यावरती फार प्रेम करतो, त्याचं नाव घेतलं तर काही होणार नाही. जगात इतर कुणाची नावं घ्या, परिणाम शून्य. जगात 1000 लोकांची 1000 वेळा नावं घ्या, जीवाचा उद्धार नाही. भगवंताचं एक नाव धारण करा, जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ताकद आहे हो, ताकद आहे भगवत चिंतनामध्ये. आणि कदाचित आपल्याला ते कळालं पाहिजे.
आणि मग प्रपंच करत असताना प्रपंचासाठी फार चांगल्या परीनं आपण वेळ, फार चांगल्या परीनं काळ पाहतो, चांगल्या परीनं प्रपंच करण्याचा प्रयत्न करतो आणि परमार्थाचा विषय आला की तिथं मात्र आपल्याला फार वेळ मिळत नाही. महिला मंडळ ही फार मोठी अडचण आपली आहे. मिळतो का आपल्याला वेळ? एक आजीला म्हटलं, आजी भरपूर आता तुम्ही प्रपंच केला, भरपूर झाला, आता चला म्हटलं पंढरपूरला. चला पंढरपूरला, बा झाला आता प्रपंच झाला, आता सुनं बाळा मुलं नातवंड सगळं जिथल्या तिथं, चला म्हणलं पंढरपूरला. आजी म्हटली, ताई अगदीच माझ्या मनातलं बोलल्या. माझीही फार इच्छा होती, भरपूर दिवस इच्छा होती पंढरपूरला येण्याची, पण या प्रपंचातून काही फारसा वेळ मला मिळाला नाही. म्हटलं नाही मिळाला ना, आता मिळाला ना, चला म्हटलं आता पंढरपूरला. त्या ताई म्हटल्या, आजी म्हटल्या, ताई खरंच मला येण्याची फार इच्छा आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय झालं नेमकं? आता काय अडचण असेल मला सांगा, काय एखादं काम नडलेलं असेल मला सांगा, पण ते काम पूर्ण करून आपण जाऊ. पण जाऊ काय काय तुमचा प्रॉब्लेम आहे तो सांगा. ताई मला फार यावंसं वाटतं, पण नातूच माझ्याशिवाय राहत नाही. आता मला सांगा, नातू आजीशिवाय राहत नाही का आजीला प्रपंचशिवाय करमत नाही? मी इथं एका कोणा व्यक्तीबद्दल नाही बोलत, हे सर्वांचं सांगते. उदाहरण जरी कोणीतरी एक वैयक्तिक घेत असले तरी सुद्धा आपल्या सगळ्यांची तीच गाथा आहे. आपल्या सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे की आपल्याला भगवान परमात्म्याची भक्ती करण्याची इच्छा भरपूर राहते, पण वेळ. गावातला सप्ताह सुरू झाला आणि चालू झालेल्या दिवसापासून काल्याच्या दिवसापर्यंत एक व्यक्ती पोहोचू शकला नाही. गावातल्या लोकांनी निरीक्षण केलं, अरे का बरं हा आला नसेल? याला तर परमार्थ आवडतो, याला सगळ्या गोष्टी जमतात, हा का आला नसेल बरं? का बरं याला जमलं नसेल, का आला नाही? काला झाला, काला झाल्याबरोबर लोकांनी विचारलं, का रे एवढा सुंदर सप्ताह आपल्या गावामध्ये झाला, एवढे चांगले चांगले वक्ते आले, चांगल्या परीनं नामचिंतन झालं, पण तू मात्र कुठं दिसला नाही? काल्याला नाही, हरिपाठाला नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही, का बरं? कुठंच काही दिसला नाही. काय झालं? तो म्हणला, काही नाही बाबा, एक महत्वाचं काम होतं म्हणून जमलं. काय म्हणतो आपण? महत्वाचं काम होतं म्हणून जमलं नाही. आपण प्रपंचाकरिता फार सूट दिलेली आहे, फार चांगल्या परीनं तिथपर्यंत. त्याला नाही ऍडजस्ट करून घेत. परमार्थात कुठेही ऍडजस्ट करता येईल, पण प्रपंच नाही ऍडजस्ट करता येत आपल्याला, कारण आपण प्रपंचावरती प्रेम करणारी माणसं आहोत. संत सांगतात, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला इथे वेगळं काही करण्याची गरज नाही, की तुम्हाला प्रपंच सोडण्याची गरज नाही, की तुम्हाला तुमचा व्यवहार सोडण्याची. तुम्ही जे कोणतं काम करत असाल ते करत चला. जो कोणता व्यवहार तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करताय तो प्रामाणिकपणे करत चला. तुम्हाला तुमचं दुकान सोडण्याची गरज नाही, तुम्हाला तुमचा व्यवहार सोडण्याची गरज नाही, तुम्हाला तुमचं ऐश्वर्य सोडण्याची गरज नाही, तुम्हाला तुमचं घरातलं काम सोडण्याची गरज नाही. जे काही तुम्ही करताय ते करत चला. ते करता करता सुद्धा तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकता, म्हणजे भगवत नामस्मरणानं, नामचिंतनानं. कारण या नामचिंतनाकरिता तुम्हाला वेळ आणि काळ पाहावा लागत नाही. अभंगाच्या प्रथम चरणात चिंतना
करावे सर्व काळे सर्व काळ करावे सदा वाचे नारायण सदा वाचे नारायण सदा वाचे नारायण चंदनाची लगे वा वा जोरदार टाळी वाजवा. मी मगाशी सांगितलं आता हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय ताल कळतोय आनंद घेता येतो आनंद घेता येतो. ऐका चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे. इथे तुम्हाला वेगळा वेळ आणि काळ काढण्याची गरज नाही का इतर गोष्टींकरिता वेळ आणि काळ पाहावा लागतो. शास्त्रामध्ये संसारातील प्रपंचातील बऱ्याचशा गोष्टी आपण कोणतंही काम सुरू करण्याच्या आधी वेळ पाहत असतो मुहूर्त पाहत असतो काळ पाहत असतो. तो चांगला काळ आहे का ती चांगली वेळ आहे का कोणतीही विधी करायची असू द्या कोणतंही काम करायचं असू द्या आपण वेळ आणि काळ पाहतो आणि पाहिलंच पाहिजे का कारण खऱ्या अर्थानं ती वेळ आणि काळ चांगल्या परीनं असलीच पाहिजे. त्या कामाकरिता शास्त्र सांगतं अनुमती देतं की आपण ते पाहिलं पाहिजे. हे इतरांकरिता इतर गोष्टींकरिता चालू शकतं पण इथे भगवत चिंतनासाठी तुम्हाला वेळ आणि काळ पाहण्याची गरज लागणार नाही. सर्व काळ करावे तुम्ही सर्व काळामध्ये त्याचं चिंतन करू शकता. सर्व काळामध्ये नेमकं कधी करू शकतो सकाळी करू शकता दुपारी करू शकता संध्याकाळी करू शकता 9 ते 11 चालेल ना 9 ते 11 चालेल ना मग रोज 9 ते 11च करतो बस. अरे नुसतं 9 ते 11 सर्व काळ करावे म्हणून फक्त 9 ते 11 चिंतन करा अशातला भाग नाही. जगद्गुरु तुकोबाराय फार व्यापक दृष्टीनं सांगतायत. अरे सर्व काळ करावे याचा अर्थ एकही काळ त्याच्या चिंतनाशिवाय घालवू नका एकही वेळ त्याच्या चिंतनाशिवाय घालू नका एकही क्षण त्याच्या नामस्मरणाशिवाय घालवू नका. ऐकताय ना एकही क्षण त्याच्या नामस्मरणाशिवाय गेला नाही पाहिजे. कारण होतं काय माहितीये का एक क्षण जरी भगवत चिंतनापासून आपण दूर झालो तरी विषय आपल्या इंद्रियांवरती झडप घालतात आणि जो काही नियम जी काही निष्ठा आपण अंतःकरणात निर्माण केली ती तोडण्याचं काम करतात बर का. हा हे विषय फार घातक आहेत. या विषया वाचोनी काही अनेक सर्वधारम्य नाही ऐसा स्वभावाची बाही इंद्रियांचा. मग मात्र तिथे आपण डोळ्यांना किती चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करा ते एखादी तरी डुकली काढतात कीर्तनात एखादी तरी. आता हे 7 ते 9 तो विषय सोडून द्या आणि सप्त्याचं नाही तो विषय सोडून द्या पण सप्त्याचं 9 ते 11चं कीर्तन बघा तुम्ही एखादी तरी डुकली लागणार. याला फार काळ याला चांगलं पाहता नाही येत पण एखादा आवडीची मालिका किंवा आवडीचा पिक्चर लागू द्या झुकेगा नाही. पुढचं काय ते तुम्ही जोडा मला नाही माहिती. सांगण्याचं तात्पर्य डोळ्यांना चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला नाही पडणार ते डोक्यावर नका बघू ते वरच्यावर हँडल करते अजिबात. तुम्ही चांगला प्रतिसाद देताय की नाही ते बारीक निरीक्षण करून घेतो बरं का बारीक पाहत. ऐका कानांना चांगलं ऐकवण्याचा प्रयत्न करा फार काळ ते ऐकत नाही पण एखाद्याची निंदा ऐकायची असेल तर गावात भांडण चालू होऊ द्या भांडण किती महत्वाचं काम असू द्या कीर्तनाला उशीर का होईना पण भांडण पूर्ण झाल्याशिवाय निघायचं नाही. हा या कानांना भगवंताचं चिंतन गोड वाटलं पाहिजे मुखाला त्याचं नामस्मरण गोड वाटलं पाहिजे. हा या मुखाला भगवंताचं नामस्मरण नाही गोड वाटत. एखाद्याला काही वेडवाकडं बोलायचं असेल निंदा करायची असेल तर बघा तुम्ही 2-4 जणांचा ग्रुपच बसलेला राहतो यांना असं केलं त्याने तसं केलं. आमचंही बचत गट राहतोच की आमचं तरी काय आमचंही तसंच आहे. कीर्तनात बसले तरी सुद्धा जमत नाही हो गप बसायला इथेही सुरूच हिनं असं केलं तुम्हाला नाही यांच्या लवकर ध्यानात येईल. काय उपयोग आहे
या इंद्रियांना भगवत सेवेची सवय लागली पाहिजे, भगवत चरणांवरती हे लीन होता आले पाहिजेत आणि मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण राहिलं पाहिजे. सर्व काळ करावे, सर्व काळामध्ये तुम्ही भगवंताचं चिंतन करा, कारण दिलेच त्याच्याकरिता. सदा माझे डोळे, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, जडो तुझी मूर्ती, रखुमाई जापती सोयरिया. सदा माझे डोळे, हो सदा माझे डोळे, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, सर्व काळ, सदा माझे डोळे, हो सदा माझे डोळे, जोडो तुझे मूर्ती, जोडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे, हो सदा माझे डोळे, माझे डोळे, माझे डोळे, सदा माझे डोळे, जडो तुझी मूर्ती, रखुमाईचा पती सोयरिया, गोड तुझे रूप आणि गोड तुझे. मग कोणतंही नाम घ्या तुम्ही, त्याला कृष्ण म्हणा, भगवान शंकर म्हणा, हनुमंत म्हणा, तुम्ही त्याला श्री कानिपनाथ म्हणा, तुम्ही त्याला विष्णू म्हणा, तुम्ही त्याला कोणी म्हणा, गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, नारायण म्हणा, कान्हाई म्हणा, कृष्णाई म्हणा, किठाई म्हणा, काही म्हणा ना, काही म्हणा. इथे तुम्हाला अमुक अमुकच नाव तुम्ही घेतलं पाहिजे असा आग्रह नाही बरं का. इथे नामस्मरण तुम्ही कुणी अनंत अनंत नामस्मरणात अनंत नावाचा तो आहे का, अनंत हे नामजा अशा स्वरूपानं असलेलं ते परब्रह्म तत्व. तुम्ही कोणत्याही नावानं हाक मारा, फक्त त्याचं नाव घेत असताना अंतःकरणामध्ये दृढ भाव ठेवा. होतं काय, आतापर्यंत काही देवाचं कमी नाव घेतलं का आपण? नामस्मरण कितीदा केलं आपण देवाचं, भरपूर वेळा नामस्मरण केलं, पण परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? फार असा परिणाम नाही मिळाला का, कारण आपण घेतलेलं नाव हे त्या भगवंत परमात्म्यापर्यंत पोहोचलं नाही. आपल्या अंतःकरणातला भाव त्याच्यापर्यंत पोहोचवता आला नाही. आपल्या अंतःकरणातली श्रद्धा त्याच्यापर्यंत तो दृढ भाव आपल्या अंतःकरणात निर्माण झाला नाही. कसा असला पाहिजे? निष्ठा, निष्ठावंत भाव बापाचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव स्वधर्म, निष्कामनीचो विठ्ठली विश्वास, निष्कामनीचो विठ्ठली विश्वास, असू द्या, असू द्या, निमंत ऐका. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास,
आता हा अलीकडचा काळ थोडा बदललेला आहे, पण जुन्या काळातल्या मी मगाशी सुरुवातीला बोलून गेली की जुन्या माता माऊल्या या त्यांच्या दैनंदिन कर्मातच भगवंताची भक्ती करत होत्या. अहो जातं होतं पूर्वी जातं, आणि जात्यावरच्या गाण्यातच भगवंतानं केलेल्या उपकारांची जाणीव त्यांना यायची, आणि त्यातूनच त्या कृतज्ञ भाव व्यक्त करायच्या. त्यांना वेगळा काही असा परमार्थ करायची गरज नव्हती. होतं नाही, जातं होतं तुमच्या काळात, बरोबर ना? वा वा वा. आजी तुमच्या काळामध्ये प्रत्येक काम करताना देवाची गाणी गायली जायची ना, संतांच्या ओव्या गायल्या जायच्या ना. हा, प्रत्येक अगदी शेतातलं काम असू द्या, पाणी भरायचं असू द्या, अगदी शेणाचं सारवण करायचं असू द्या, कारण पूर्वी काही फरशी नव्हती, हा दळण दळायचं असू द्या, मिक्सर नव्हता, कोणतंही, आणि त्यातून कृतज्ञता व्यक्त केली जायची की फार काही दिलं भगवंता, अशीच कृपा राहू दे. भाव निर्माण व्हायचा. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या मला विठ्ठला नाही काही उणे, विठ्ठला नाही काही उणे, माय बापा नाही काही उणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे, विठ्ठला नाही काही माय बापा. हे देवा तुझ्या कृपेनं भरपूर काही मिळालं, कशाचं रे उण आहे माझ्या जीवनात, कशाचं उण नाही, हा भाव निर्माण व्हायचा. अशी जुनी जाणती माणसं जगायची, नामचिंतन करत राहायची, राम राम म्हणत राहायची, रामकृष्ण हरी म्हणत राहायची. सध्याच्या काळात करावं लागतं, सांगावं लागतं, घ्या म्हणून बोलावं लागतं, इथपर्यंत संत सांगतात चिंतनासी न लगी वेळ. सर्व काळात करा, ज्याच्या मुखात सर्व काळ म्हणजे सातत्याने भगवंताचं नामस्मरण धारण झालेलं आहे, अशा व्यक्तीचं मुख हे सामान्य नसतं बर का. ते वदन फक्त सामान्य वदन न राहता त्या वदनाला, त्या मुखाला मंगलता प्राप्त होते. अभंगाच्या दुसऱ्या सदावाचे नारायण, सदावाचे नारायण, सदावासे नारायण, सदावासे नारायण, सदावासे नारायण, मंगल, सदावासे नारायण, मंगल, सदावासे नारायण, सदावासे नारायण, सदावासे सदा वाचे नारायण, सदा अखंड अविरतपणे ज्याच्या मुखात भगवंताचं नामस्मरण आहे ते वदन मंगळ. ते मुख सामान्य राहत नाही, मुळात
ते मुखच पवित्र होत नाही, मंगळ होत नाही, तर त्याची वाणी तर पवित्र होतेच होते, त्याचा देह सुद्धा शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद भगवंताच्या चिंतनाची. कारण वाजवण ना वाजव नाही, शेवटपर्यंत तरी आपलं कनेक्शन जुळावं बाद झालं, निदान शेवटपर्यंत. ऐका ऐका, आपल्या जीवनामध्ये परमार्थ फार चांगल्या परीने आपल्याला परिस्थिती मिळालेली आहे, फार अनुकूलता आहे, फार काही आपल्याला इतर सायास करण्याची गरज आता पडणार नाहीये. मुळातच कलियुग हे क्रूर आहे, पापी आहे, दुष्कर्मी आहे, असा अनेक वेळा कलियुगाचा उल्लेख आहे. पण कलियुगाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट जर काही असेल तर इथे थोड्या वेळात, थोड्या काळात केलेल्या भगवत चिंतनानं याचा उद्धार करता येतो. हा कलियुगाचा प्लस पॉइंट आहे. वृंदावन निवासी प्रेमानंदजी महाराज आज जगात खूप मोठे फॉलोवर्स त्यांचे आहेत, खूप लोक त्यांच्या विचारांचं अनुकरण करणारी आहेत. अनेक अनेक त्या ठिकाणी समाजातली प्रत्येक क्षेत्रातली, अनेक क्षेत्रातली मान्यवर तिथपर्यंत जातात. अगदी राजकीय, शैक्षणिक, क्रीडेतली, अनेक अनेक गोष्टीतली, सर्व क्षेत्रातली माणसं जातात आणि वेगवेगळे प्रॉब्लेम्स, प्रश्न त्यांच्या समोर मांडतात. संत प्रेमानंदजी महाराजांजवळ वेगवेगळे प्रॉब्लेम, आमच्या जीवनात अशी अशी अडचण आहे, अशा अशा गोष्टी आमच्या जीवनात फार दुःख देत आहेत, हा हा आम्हाला आजार आहे, हा हा आमचा रोग आहे, किंवा ही गोष्ट फार मोठी अडचणीची आहे. भरपूर प्रॉब्लेम काही कमी आहेत का? संकट काही कमी आहेत का? हा. आणि मग कोणत्याही क्षेत्रातला कोणत्याही प्रश्नाचा व्यक्ती त्यांच्याजवळ जाऊ द्या, तिथं गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला एकच औषध, ते म्हणजे रामनाम. एकच औषध, राधानाम. कोणी म्हणाल आमच्या जीवनात अशी अशी अडचण आहे, काही नाही, राधानाम घ्या. कोणी म्हणेल आम्हाला ही गोष्ट प्राप्त करायची, काही नाही, राधानाम घ्या. कोणी म्हणेल काही नाही, आमच्या जीवनात असा असा व्याधी, रोग जडलेला आहे, काय करावं, काही नाही, राधानाम घ्या. ते स्वतः अनेक वर्ष किडनी फेल झालेली आहेत आणि स्वतः त्या ठिकाणी त्या व्याधीशी झुंज देत आहेत, पण नामस्मरणाची ताकद काय असते ते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं. ही वास्तवातली उदाहरणं आहेत आणि आपण याचं अनुकरण केलं पाहिजे. आपल्याला फार सामान्य वाटतं, साधन जरी सोप्या पद्धतीनं सांगितलं असलं तरी त्याला एवढंही सामान्य समजू नका, एवढंही सामान्य समजू नका. फार मोठी ताकद आहे त्या नामस्मरणाची, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची. संसारात राहून परमार्थ करता येतोय, फक्त प्रपंच सोडायची गरज नाही. संसारी असावे सोनी नसावे, संसारी असावे सोनी नसावे. संसारात राहून न राहिल्यासारखं भगवंताच्या प्रती दृढ भाव ठेवा, भगवंताप्रती खऱ्या अर्थानं, कारण त्याच्याकरिताच मिळाली ना ही अवस्था. देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा. तोया झाला भाता बादिकेचा, तोया झाला भाता बादिकेचा, तोया झाला भाता बादिकेचा, तोया झाला भाता बादिकेचा. ताठोनिया मन राहिली बरोबी, ताठोनिया मन राहिली बरोबी, ताठोनिया काय केलं, तो या झाला फाटा बादिकेचा, तो या झाला फाटा बादिकेचा.
राधिकेचा ताठोनिया मन राहिली वरती. भगवंतांना ही अनुकूलता त्याच्या प्राप्तीकरिता दिलेली आहे. त्यामुळे याला पारमार्थिक हिताकरिता घालवा, प्रापंचिक हिताकरिता नाही. विठ्ठल विठ्ठल. गोड अशा पद्धतीनं आपण सर्वजण या गोड अशा पद्धतीनं आयोजन केलेले या कार्यक्रमामध्ये भगवत चिंतनात सहभागी आहात. आणि खरंच आनंद या गोष्टीचा आहे की आईच्या प्रती हा भाव व्यक्त केला जातोय. मला वाटतं याच्यापेक्षा वेगळा काय परमार्थ असेल. आज सांगतात तुम्ही जन्माला आलात, आली या संसारा, उठा बेगू करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. ऐका, जन्माला आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घ्या, पंढरपूरची वारी करा, हा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात घालून दिलेला नियम आहे. पण काही माणसांचं जीवन एवढं व्यस्त आहे की त्यांना फार अशा चांगल्या परीनं भगवंताच्या दर्शनाची, त्या ठिकाणी वारीची नाही तिथपर्यंत सेवा होत नाही, त्यांना वारी करता येत. हरकत नाही, नाही तुम्हाला वारी करता आली, पंचक्रोशीतील तीर्थक्षेत्रांवरती जा. पंचक्रोशींमध्ये जे संत महात्म्यांची जी मंदिर स्थानं असतील त्यांच्या ठिकाणी जा आणि तिथपर्यंत तुम्ही वारी करा. ठीक आहे, काही माणसांची एवढी अडचण आहे की त्यांना पंचक्रोशीतल्या तीर्थक्षेत्राला सुद्धा पोहोचता येत नाही. हरकत नाही, गावांमध्ये तुमच्या मंदिर आहे ना, गावामध्ये मंदिर आहे, श्री कानिपनाथांचं मंदिर आहे, कोणी आणखीन देवाचं मंदिर असेल, तुम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचा आणि वारी पूर्णत्वाला न्या, तरी सुद्धा तुम्हाला पुण्य आहे. काही माणसांच्या जीवनात एवढी अडचण आहे की ते तिथपर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. ठीक आहे, घरामध्ये देव्हार आहे आणि देव्हाऱ्यामध्ये देव आहेत, आपल्या कुलदैवतांची पूजा करा, सेवा करा, तरी तुम्हाला तेच पुण्य प्राप्त आहे. पण काही माणसांची अडचण एवढी मोठी आहे की ती देव्हाऱ्यासमोर बसून सुद्धा देवाची पूजा करू शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला तेवढंही जमलं नाही तर घरात असणाऱ्या आई बापांच्या चरणाला स्पर्श करा, जगातलं सगळ्यात तीर्थाचं पुण्य एवढं मोठं पुण्य आई बापांच्या चरणांवरचं. आमच्या शब्दांवरती विश्वास ठेवू नका, तो तुमचा भाग. पण संत विचारांची कधीच त्या ठिकाणी संत विचारांना डावलू नका, संत विचारांवरती कधी अविश्वास धरू नका. कारण ज्ञानोबाराय सांगतात तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती याच विचारानं मिळणार आहे, तरी अवधान एकिली दीजे मग सर्व सुखाची पात्र होईचे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. ज्ञानोबारायांच्या विचारांना कधी डावलू नका. ज्ञानोबाराय सांगतात तुम्हाला सगळ्या तीर्थाचं पुण्य एकाच ठिकाणी प्राप्त होईल, सकल तीर्थाची अधुरी. जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. झिजवता आलं पाहिजे आई बापांच्या चरणांवरती शरीर आपल्याला.
काही प्रसंगी एवढ्या विचित्र घटना पाहायला मिळतात. आई बापांच्या चरणांवरती शरीर झिजवणं सोडा, आई बापाच्या पायातली चप्पल, झिजलेली चप्पल सुद्धा पोरांना नाही बदलता येत. स्वतः आयशो आरामाच्या गाडीत राहून फिरून आयशो आरामाचं जीवन जगतात, पण आईच्या डोळ्यांचा फुटलेला चष्मा सुद्धा बदलता नाही येत. अशी आहे परिस्थिती. माझी विनंती आहे समाजात, मी म्हणत नाही 100% वागणारा वर्ग असा आहे, अजिबात नाही. मी म्हणत 70%, 75%, 80% सांभाळणारी आहेत, पण कुठे ना कुठेतरी 10-20% तर आहे ना समाज हा, ज्यांच्यामुळे आज वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे. एवढ्या मोठ्या परमार्थासूला एक बोट लागलं जातं या गोष्टीच्या कारणानं. इतक्या विचित्र घटना समाजात घडतात. ऐका, शिवरंजनी असेल तर लावा. मी मुद्दामून हा प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करते, कारण इथे आज राऊत कुटुंब आईची इतक्या अंतःकरणानं सेवा करत आहे. याचा प्रत्येकानं आदर्श घ्यावा याकरिता सांगते की समाजात अशी काही मंडळी आहेत की ज्यांना आईचं, आईच्या कर्माचं, आईच्या कष्टाचं, आईच्या विचारांचं काहीच घेणं देणं राहत नाही, आणि गेल्यानंतर मात्र रडल्याशिवाय राहत नाही. मुलाचं आणि सुनेचं भांडण झालं घरामध्ये, कारण काय होतं? आई. सून मुलाशी भांडण, वाद घालू लागली. किती दिवस मी तुमच्या आईची सेवा करायची, बास झालं म्हटले आता. अहो, जेवणाचं ताट सुद्धा त्यांना साधं उचलता येत नाही, किती दिवस सेवा करणार? अहो, झोपायला डोळा लागतो ना लागतो तर म्हातारी खोकाय लागते. सकाळचं उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांची दासी बनून राहावं लागतं. मला काही माझी बाकीची कामं नाहीत का? आता काय तो निर्णय तुम्ही घ्या. केली तेवढी सेवा पुरे. इथून पुढे तुमच्या आईची सेवा माझ्याकडून होणार नाही. काय करायचंय ते करा. दरवाजा बंद होता खोलीचा, पण दरवाजाच्या फटीतून त्या आईला कानोसा जात होता. सुनेच्या प्रत्येक शब्दाचा ऐकत होती की माझ्यामुळे दोघ जण भांडतायत. पोरानं उत्तर दिलं, अगं असं म्हणू नको, शेवटी आई आहे ती माझी. हो, मान्य आहे मला, आई आहे तुमची, पण मीही त्यांची सेवा भरपूर वेळे केली, पण आता इथून पुढे जमणार नाही. अहो, नीट चालता येत नाही, नीट बोलता येत नाही, एक एक शब्द 10-10 वेळा बोलावा लागतो, तरी ऐकू जात नाही. हातातला घास त्यांचा मुखापर्यंत जात नाही. बास झाला आता. आईचं हृदय भरून आलं. दरवाजाच्या आडून सगळं ऐकत होते, आणि एकच विचार त्या माऊलीनं केला. तिला याचं नाही वाईट वाटलं की मला सांभाळण्यासाठी हे दोघं भांडतायत, तिला याचं वाईट वाटलं की माझ्यामुळे हे भांडतायत. कारण आतापर्यंतच्या जीवनामध्ये एक क्षणालाही माझ्या लेकराला दुःख मिळू नये याच्याकरिता तिनं प्रार्थना केली, आणि माझ्या जीवनात होणार. कपड्यावरती आईने चप्पल घातली आणि निघून गेली घर सोडून. एका शब्दाने कोणाला सांगितलं नाही. कधीच ती घराच्या बाहेर पडली नाही, कधीच तिनं ते जग पाहिलं नाही. पण आता अशा अवस्थेत मात्र तिला त्या जगात पडावं लागलं. आणि रस्त्यानं चालता चालता तालुक्याच्या ठिकाणी पोहोचली. तालुक्याचं गाव, मोठं गाव, आणि एक फोटो स्टुडिओ तिला शेजारी दिसला. फोटो स्टुडिओ. आणि का कुणास ठाऊक कधीच न फोटो काढणारी त्या आईला का कुणास ठाऊक आज फोटो काढण्याची इच्छा झाली. आणि फोटोग्राफर जवळ गेली, त्या फोटोग्राफरला म्हणू लागली, ए दादा, हे बाळा, माझा एक फोटो काढतोस का रे? एक फोटो. हो आजी, पैसे लागतील त्याच्यासाठी. किती पैसे लागतील रे दादा?
एका फोटोला 50 रुपये लागतील. त्या आईनं ठिगळं जोडलेल्या लुगड्यामध्ये त्या पदरामध्ये गुंडाळून ठेवलेली जी पुचुंडी होती ना, ती गाठ सोडली आणि आतापर्यंत 10-5 रुपये जे साठवले होते, 10 मिळून तिनं 50-60 रुपये जुळवले. त्या फोटोग्राफरला दिले. ए दादा, काढशील का रे फोटो? काढ. चेक. हेलो हेलो चेक. हेलो हेलो चेक. चेक. हेलो हेलो चेक. हेलो अवस्थेत तुम्ही फोटो काढणार? हेलो हेलो चेक. हेलो आज यावा असा आग्रह नाही. फोटो कसाही येऊ दे. ऐका, फोटो कसाही येऊ दे, पण फोटो काढ. काढला फोटो आणि आजी 2 दिवसांनी तुम्ही या असं त्या फोटोग्राफरने सांगितलं. 2 दिवसांनी या. फोटो तयार करून ठेवतो. ही माझी चिठ्ठी, हा ऍड्रेस, हे घेऊन जा सोबत. आईनं ती चिठ्ठी सोबत घेतली आणि निघून आली. आणि रस्ता क्रॉस करत असताना भरधाव ट्रकने धडक दिली आणि जागीच आईचा प्राण गेला. मुलांपर्यंत ही बातमी पोचली. मुलगा धावत आला. सगळं झालं आणि मग दशक्रियेनिमित्त त्या ठिकाणी आईचा फोटो हवा होता. आयुष्यात कधीच गोड अंतःकरणानं, कधी चांगल्यापणानं आई सोबत एकही फोटो नाही पोरानं घेतला. आता जाणीव झाली. ती होती तोपर्यंत कधी तिच्याशी कधीच एक फोटोही नाही काढला. पण आईच्या सोबत ती चिठ्ठी त्या पोराला सापडली, फोटो स्टुडिओची, आणि त्या पत्त्यापर्यंत तो पोरगा पोहोचला. हो दादा, एक 5-6 दिवसांपूर्वी अशा स्वरूपाची, अशा रंगाची, अशी एक स्त्री तुमच्या दुकानात आली होती. तिनं फोटो काढला. ही चिठ्ठी मला मिळाली. हो हो हो, त्या आजी आल्या होत्या. झालाय त्यांचा फोटो तयार झालेला आहे. पण तुम्ही का आला? त्या आजी का नाही आल्या? त्या आजी कुठे आहेत? पोरानं उत्तर दिलं, त्या आजी या जगात राहिल्या नाही. तुम्ही कोण? मी त्यांचा मुलगा. दशक्रिया विधी आहे आणि म्हणून फोटो हवा आहे, म्हणून घेण्यासाठी आलो. फोटोग्राफरने काही न बोलता तो फोटो काढला आणि त्या मुलाच्या हातात दिला. ऐका, आणि पोरानं त्या फोटोवरचा पेपर काढला आणि जेव्हा तो पेपर उलगडला आणि फोटो पाहिला, तेव्हा पोराच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. का? अरे एवढं मोठं शॉप तुझं, एवढं मोठं दुकान तुझं, आणि एवढ्या कॅमेरा, एवढी सगळी यंत्रणा तुझी. अरे काय उपयोग त्या यंत्रणेचा? कसा फोटो काढलाय असा? अरे किती खराब फोटो दिसतोय तो. अरे तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तरी निदान घालवायच्या. आता टेक्नॉलॉजी किती वाढलेली आहे. अरे चष्म्याची काच फुटली तेवढी तरी नीट करायची. आणि बसून फोटो काढला तेही पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत. पायातली चप्पलही तुटलेली. अरे त्या अंगावरचं लुगडं किती मळलेलं. आणि असा फोटो तू काढलास, तुला जरासं थोडंफार त्याला एडिट नाही करता आलं? कोण म्हणतंय? पोरगा. फोटोग्राफर बाहेर आला, पोराच्या खांद्यावरती हात ठेवला आणि उत्तर दिलं, अगदी खरे रे दादा तुझं. पण एवढं सगळं मला सांगण्यापेक्षा ही आई जिवंत असताना हे तुला कळालं असतं तर आज खऱ्या अर्थानं ती आई या फोटोपेक्षा तुझ्या समोर असते. हे आज तुला दिसतंय की तिच्या चष्म्याची काच फुटलेली आहे, तुला आज या फोटोत दिसलं. अरे ती हयात असताना तुला दिसलं नाही का रे? आज तिची अंगठा तुटलेली चप्पल तुला दिसते, ती हयात असताना दिसली नाही का रे? आज तिचं मळलेलं लुगडं बायकोला 4-4 साड्या घेऊन द्यायचा रे, एक साडी आईला घेऊन दिली असती. एक साडी. तिला काय अपेक्षा होती रे तुझ्याकडून? ज्या क्षणाला त्या माझ्या जवळ आल्या त्यांच्या डोळ्यांमध्ये त्यांचं सगळं दुःख मला दिसत होतं.
ही जिवंत असताना तुला कळालं असतं तर आज फोटोच नाही, आईचं जीवनही इतकं सुंदर झालं असतं. म्हणून मी नेहमीच आज विनंती करते उपस्थित सगळ्यांना, या राऊत कुटुंबाचा आदर्श घ्या, या परिवाराचा आदर्श घ्या. कारण नातवानी दिलेलं मग अशी उत्तर ताई आहेत उपस्थित, म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की मी जेव्हा विचारलं या कुटुंबाला की का तुम्ही आजीचा 81वा वाढदिवस करताय, त्यांच्या नातवांनी उत्तर दिलं, ताई मेल्यानंतर भरपूर काही करण्यापेक्षा ती जिवंत आहे तोपर्यंत तिच्या हयातीत हा सुख सोहळा तिला अनुभवूयात. एवढा मोठा आनंद त्या आईच्या अंतःकरणात निर्माण करून दिला. प्रत्येकानं याची जाणीव ठेवा, कारण फार मोठे अपार उपकार आहेत तिचे आपल्यावरती आहेत. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. विचारा आज दोन्ही मुलांना, काय केलं या आईनं तुमच्याकरिता, काय केलं तिनं तुमच्याकरिता. ज्या काळात काही साधनं नव्हती त्या काळात तिनं शिक्षणाचे धडे दिले आम्हाला, संस्काराचे धडे दिले आम्हाला. अरे शाळेतून घरी येताना जर 5 मिनिटं उशीर झाला तर जीव कसा विसवायचा हो माझ्या आईचा. शाळेतून घरी येताना उशीर मला होई, गल्लो गल्ली पाहत फिरते मला तू ग आई, गल्लो गल्ली पाहत फिरते मला तू ग आई. आई तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, आई तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. खरी अर्थानं नाही फेडू शकत तिचे उपकार. फार मोठं चांगलं कर्म आपल्या जीवनामध्ये, पण असे उपकार जरी फेडू शकत नसलो तरी उपकार ऋणात राहण्यासाठी खरी अर्थानं आपल्याला हे करता आलं पाहिजे. ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. होऊ शकत नाही हा पुढचा भाग, पण प्रयत्न करत राहा. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आई वडिलांना आनंद देत राहा, हयातीत त्यांची एवढी चांगली सेवा करा. निश्चितच आपल्याला वेगळ्या परमार्थाची सुद्धा गरज नाही. हाताने टाळीन मुखाने देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय हर हर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की प्रभु श्री रामचंद्र भगवान की बोलो रे भाई सब संतन की गौ माता की जय। बरं झालं ना भजन? अहो भजन बरं झालं ना? पोटासाठी गरजेचं राहतं भोजन आणि मनासाठी गरजेचं असतं भजन. भजन आणि भोजन यात फार मोठा फरक नाही. या दोघांमध्ये एका गोष्टीचं साम्य ते म्हणजे सात्विकता. आज भोजनही सात्विकतेनं झालं पाहिजे आणि भजनही सात्विकतेनं झालं पाहिजे. ऐका, इकडे लक्ष द्या. चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे सदा वाचे नारायण ते वदन मंगळ. अखंड अविरतपणे चांगली, जरी एखाद्याला देवाचं नाव घेता येत नसेल, तुम्ही चांगलं बोला, चांगलं बोला, चांगलं बोला. एखाद्याविषयी चांगला भाव अंतकरणामध्ये ठेवा. समाजाला चांगला हित दाखवण्याचा, चांगल्या विचाराचा मार्ग दाखवा. तर खऱ्या अर्थानं अशा विचारानं आपण जगलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं माझी सगळ्यांना एक विनंती आहे, लवकरात लवकर परमार्थ करा. अधिकचा वेळ आपल्याकडे फार आता उरलेला, असं म्हणायला मी अधिकचा वेळ उरलेला नाही, पण आज जिकडे पाहिलं की आम्हाला फार मोठा आधार प्राप्त होतो. 80 वर्ष जगले सोपं नाही, 81 वर्ष जगले सोपं नाही. सध्याच्या काळात 50-60 वर्षाच्या आयुमध्ये या विठाल विठाल या वर या वर या. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संत सोपान काका महाराज, संत सोपान काका महाराज की जय. वाह, खरी अर्थानं आपल्या जीवनामध्ये चांगला परमार्थ करा. येणारा काळ, येणारी वेळ इतकी विचित्र घडणार आहे. या जुन्या जाणत्यांनी आपल्याला जे संस्कार दिले ते टिकवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला इथं श्रीमंत व्हायचंय, कोणाला श्रीमंत व्हायचं नाही. कोणाला श्रीमंत व्हायचं नाही, कोणाला पद पैसा नकोय. इथे प्रत्येकाला पद पैसा हवाय आणि प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय. पण आपल्याला खरी श्रीमंतीची व्याख्याच कळाली नाही तर काय श्रीमंत होणार आहे? बँकेचं अकाउंट फक्त पैशानं भरलं, नोटांनी भरलं म्हणून आपण श्रीमंत झालो? अजिबात नाही. 4-5 बंगले आणि गाड्यां, जास्त जायदाद प्रॉपर्टी प्राप्त केली म्हणून आपण श्रीमंत म्हणू? अजिबात नाही. श्रीमंत कुणाला म्हणायचं या जुन्या जाणत्या माणसांनी आपल्याला शिकवलं. श्रीमंत कोण? श्रीमंत कोण? खरी अर्थानं आपल्या ओंजळीतलं थोडं दुसऱ्याला देण्याची दानत ज्याच्याकडे तो जगातलं श्रीमंत आहे. आपल्या ओंजळीतलं थोडं दुसऱ्याला देण्याची दानत आहे. अरे पदासोबत आपला धर्म टिकवण्याची दानत ज्याच्याकडे तो जगातला श्रीमंत आहे. आपले संस्कार जोपासण्याची ताकद ज्याच्याकडे आहे तो जगातला श्रीमंत आहे. कारण स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. माझी विनंती असेल, आज प्रत्येकानं धर्मरक्षण करत असताना गोमातेची सेवा करा. कारण मी स्वतः गोसेवक आहे. भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातिवंत खिलार गाई, जातिवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय. आणि आजच्या घडीला या खऱ्या अर्थानं अशा प्रसंगी माझी विनंती असते, निश्चितच या जुन्यांनी आपली ती संस्कृती जोपासली. सध्याच्या पाश्चात्य संस्कृतीचं आचरण करत असताना, कारण कालच 30 झाला, तो काही सांगायचा वेगळा भाग नाही. आज 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि मला वाटतं या वर्षाची सुरुवात अशा भगवत चिंतनानं जर घडत असेल तर येणारा पुढचा काळही आपला सुखरूप गेल्याशिवाय राहणार नाही. काल एकादशी, आज द्वादशी. महाराज, तुमच्या बाकीच्या वर्षभरात केलेल्या 23 एकादशींचं काही पुण्य नाही, पण कालची एकादशी ज्याला घडली त्यालाच खऱ्या अर्थानं सगळं पुण्य प्राप्त झालं असं म्हणावं लागेल. कारण हा योगायोग नव्हता, भगवंताचा आपल्याला इशारा होता. ज्या वेळेला, ज्या क्षणाला सगळं जग विषयांमध्ये बुडायला सज्ज झालं, त्याच दिवशी देवाने एकादशी आणली.
बघू ना कितीतरी निष्ठा आहे भक्ताची, बघू कितीतरी श्रद्धा आहे भक्ताची. त्यामुळे हे जग आता फार वेगळ्या परीनं वागू लागलेलं आहे, फार वेगळ्या परीनं चालू लागलेलं आहे. फार बोलणं आणि फार सांगणंही आता तेवढं तथ्य नाही. नाथरायाने आधीच आपल्याला सांगून ठेवलेले निर्गुण निराकार दादा, निर्गुण निराकार दादा माहुर माझ गा. आदिशक्तीची वाणी नाथरायांचं भारुडे आणि पुढे कलियुग कसं घडणार याच्याबद्दलचे संकेत नाथ महाराज आपल्या भारुडात सांगतात. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गा. शकून सांगावया आले या माई माझं नाव, शकून सांगावया आले या माई माझं नाव. शकून सांगावया आले या माई माझे नाव. टाळी टाळी वाजवायची सर्व, आले या माई माझे नाव. पहिला म्हणतात सर्वांनी टाळी वाजवायची. हा निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. शकून 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 सांगावया आले या माई माझं नाव, शकून सांगावया आले या माई माझं नाव. शकून सांगावया आले या माई माझे नाव. शकून सांगावया आले या माई माझे नाव. पृथ्वीवरी दादा एक विपरीत होईल, भावा आणि बहिणी दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाला भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीण राहील. ऐका ऐका दादा या कलियुगाची थोरी, सध्या ते घडत चाललेलं आहे. त्यामुळे प्रत्येकानं याची जाणीव ठेवा आणि लवकरात लवकर परमार्थ करा. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. शकून 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 सांगावया आले या माई माझं नाव, शकून सांगावया आले या माई माझं नाव. शकून सांगावया आले या माई माझे नाव. शकून सांगावया आले या माई माझे नाव. शकून सांगावया आले या माई माझं नाव, शकून सांगावया आले या माई माझं नाव. शकून सांगावया आले या माई माझे नाव. शकून सांगावया आले या माई माझे नाव. या माई माझं नाव, या माई माझं नाव. वा. एकदा आमचे माऊली दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. चिंतनासीन लगे वेळ सर्व काळ करावे सदावाचे नारायण ते वदन मंगळ. आज गंगा भागीरथी रतनबाई काशीनाथ राऊत या पवित्र पुण्यमातेच्या या मातृतुल्य आईचा हा 81वा वाढदिवस आणि खरी अर्थानं आपल्या सगळ्यांनाच त्यांचे आशीर्वाद चांगल्या परीनं प्राप्त होत आहेत. कुटुंबावरती केलेले संस्कार याची जाणीव कुटुंबानं ठेवली आणि तिच्या ऋणात खरी अर्थानं उतराई होण्याचा प्रयत्न आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या माध्यमातून हे कुटुंब करतं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. मळ्यातलं हे हक्काचं घर जिथे कुणीही जावं आणि तिथपर्यंत प्रेमानं आपुलकीनं बसावं. तास 2 तास 3 तास दिवस दिवस म्हटलं तरी तिथपर्यंत आईशी गप्पा माराव्यात आणि आपुलकीनं आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा किंबहुना मळ्यातल्या प्रत्येक सदस्याचा पाहुणचार या कुटुंबानं करावा. कोणाला पाणी, कोणाला चहा, कोणाला जेवण, अरे ज्याला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न या कुटुंबानं केला आणि म्हणून आज एवढी मोठी लोकांची गर्दी आपल्याला या कार्यक्रमानिमित्त पाहायला मिळते. नाही तर कोण येतं कुणा करीत आणि कोण इथपर्यंत एवढ्या सहाय्य करतं. मला वाटतं आजची उपस्थिती ही मातेनं केलेल्या सत्कर्माची पोच पावती आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा या आदर्श आई करिता, जिने असा आदर्श परिवार घडवला, आदर्श कुटुंब घडवलं आणि आज चांगल्या विचारांनी हा संस्कार हे कुटुंब आपल्या या समाजाकरिता फार चांगले असे प्रयत्न घडवण्याकरिता करत आहे. आज त्यांची दोन्ही मुलं या ठिकाणी
बाळासाहेब काशीनाथ राऊत उत्तम अशा पद्धतीनं शेती करतात. तसेच कॉन्ट्रॅक्टर आणि माजी ग्रामपंचायत सदस्य रमेशदादा काशीनाथ राऊत चांगल्या परीनं समाजसेवा करतात आईची आणि चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपलं हित जोपासतायत. तसेच त्या ठिकाणी त्यांच्या मुली मंदाताई कारभारी थेटे, त्याचबरोबर नंदा बाळासाहेब कापसे, त्यांच्या नाती, त्यांचे नातू शुभम बाळासाहेब राऊत, श्रेयस रमेश राऊत, नाती कल्याणी सचिन पवार, स्नेहल रमेश राऊत, सर्वच त्यांचा परिवार कुटुंब आज फार मोठा अंतःकरणामध्ये आनंद आहे. आणि या आनंदाचा फक्त ठेवा आपल्यापर्यंत न ठेवता सेवितो हारस वाटेतो अनेका सर्वांपर्यंत तो पोहोचला. या कुटुंबावरती आणि आपल्या सगळ्यांवरती, आपल्या या भूमीवरती ज्यांचं अतोनात असं प्रेम आणि आपल्या या भूमीमध्ये परिवर्तन घडवून आणणारे सर्वांच्या अंतःकरणातील हृदयस्थानातील एक चांगलं असं नाव माननीय नामदार या ठिकाणी बाळासाहेबजी साहेब थोरात या ठिकाणी एकदा जोरदार टाळी वाजवा. साहेबांचीही या ठिकाणी उपस्थिती फार मोठी प्रार्थनीय आहे. आपल्याला त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे. समाज हिताची जाणीव त्यांच्या अंतःकरणात आहे आणि अशा स्वरूपानं त्यांनीही फक्त ही जाणीव स्वतःपुरती मर्यादित न ठेवता आपल्या मुलामुलींमध्ये ती पसरवली आणि खऱ्या अर्थानं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आमच्या जयश्रीताई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील की ज्या समाजाकरिता तर लढणाऱ्या आहेतच, पण खऱ्या अर्थानं त्यांचं सगळ्यात मोठं स्टँड हे महिलांकरिताच आहे. खूप मोठा अभिमान आहे आमच्या सगळ्या महिला वर्गाचा की ताई तुम्ही इथपर्यंत आमच्यासाठी चांगल्या चांगल्या उपक्रमांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं इथपर्यंत कार्य करत असताना प्रत्येकीचं मन जिंकताय आणि एवढ्या साधी राहणीमानातून या फॅशनच्या जगात, या आधुनिकतेच्या जगात सुद्धा तुम्ही आज या जुन्या जाणत्या विचारांचे आणि खऱ्या अर्थानं आई वडिलांच्या विचारांची जोपासना करताना दिसता. समाज हिताकरिता झटता. फार मनापासून या ठिकाणी धन्यवाद. उपस्थित सर्वच या ठिकाणी मान्यवर, अनेक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं या प्रसंगी मला शक्य होणार नाही, परंतु आज कीर्तनरूपी सेवेकरिता गोड अशी गायनाची साथ ज्यांची प्राप्त झालीत आदरणीय बंधुस्थानी असणारे शुभम महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. काय गोड अशी सुरांची साथ या ठिकाणी शुभम महाराजांनी दिलीत. महाराज गोड अशी सुरांची साथ आणि खरंच ऐकत राहावं असा स्वर. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे बंधुस्थानी असणारे गोड अशी सुंदर अशी सुरांची साथ ज्यांची प्राप्त झालीत आदरणीय गणेश महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी सुरांची साथ प्राप्त केली. खरंच हे आपल्या भागाचं, तालुक्याचं, महाराष्ट्राचं वैभव आहे. एवढ्या सुंदर अशा पद्धतीनं ही सर्वच आदरणीय हरिभक्तीपरायण करण महाराज असतील. मनापासून या ठिकाणी धन्यवाद महाराज. दादा तुम्ही गोड अशी सुरांची साथ या ठिकाणी प्राप्त केलीत. आणि संदीपनी गुरुकुल, या गुरुकुल मधले ही सर्व विद्यार्थी करावं तितकं कौतुक कमी. जेवढी जागा पुरेल तेवढी विद्यार्थी उभे राहिले आणि नाही जागा पुरली ती सगळी विद्यार्थी खाली आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येकाच्या डोक्यात टोपी आहे, प्रत्येकाचा पोशाख पेहराव वारकरी आहे आणि खऱ्या अर्थानं हा फार मोठा अभिमान आहे वारकरी संप्रदायाचा. एकदा जोरदार टाळी वाजवा सर्व संदीपनी गुरुकुल या विद्यार्थ्यांकरिता आणि या विद्यार्थ्यांना घडवणारे, मार्गदर्शन करणारे फार मोठा आधारस्तंभ या ठिकाणी आमच्या आदरणीय बंधुस्थानी राम महाराज पोवळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर असं अध्ययन या ठिकाणी तुम्ही करून इथपर्यंत ही पिढी घडवण्याचं काम करताय, अध्यात्माचा प्रचार प्रसार करताय. द्यावे तितके धन्यवाद कमी पडतील. आमच्या आदरणीय रोहिदास महाराजांचं फार प्रेम या पारमार्थिक क्षेत्रामध्ये आहे. मनापासून धन्यवाद. सर्वच या ठिकाणी मान्यवर, तसेच मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ आमचे बंधुस्थानी असणारे आणि महाराष्ट्रात एक वेगळं तुफानच म्हणा ना एवढं सुंदर असं वादन ज्यांचं आमचे आदरणीय माऊली दादा, एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी मृदुंगाची साथ या ठिकाणी आमच्या दादांनी प्राप्त केलीत. मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात शेवटी मोठ्याचा आभार मानले जातात. सगळ्यात शेवटी मोठ्याचं साऊंड सिस्टीम, एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी ऑपरेटिंग केली. याच गावातले आहात आणि खरंच सुंदर अशी ऑपरेटिंग दादा तुम्ही दिलीत. मनापासून. कुठे गेले ते दुसरे होते बाबा. आता बरोबर त्यांच्या वेळेला कॅमेरा काढला. हे आता ते फार चांगलं झालेलं आहे बरं का. पण खरे प्रचार हा लागतोच, त्याच्याशिवाय निश्चित चांगलं काम ते समाजापर्यंत पोहोचत नाही. मनापासून धन्यवाद. आणि या सगळ्या गोष्टीचा अट्टहास ज्यांच्या अंतःकरणात हे घडून आणण्याचा फार मोठी धावपळ आणि या कुटुंबावरती सुद्धा ज्यांचं अंतःकरणापासून प्रेम, आईबद्दलचा फार उत्तम असा लेख किंबहुना त्यांची इतंभूत माहिती ज्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आणि अट्टहासानं आग्रहानं आम्हाला इथपर्यंत ज्यांनी बोलावलं, या कुटुंबाच्या वतीनं ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, आदरणीय आमचे विशाल दादा काळे, एकदा जोरदार टाळी वाजवा विशाल दादांकरिता. आदरणीय साहेबांचे ते
सर्व सोशल मीडिया हँडल करण्याचं काम ते करतात आणि खरंच हे खूप मोठी जबाबदारीचं काम आहे बरं का. कारण सोशल मीडियावरच आज फार मोठं या ठिकाणी अवलंबून आहे. काय घडेल, कसं घडेल, काय शब्द, कुठले शब्द, काय घडतं ते सांगता येत नाही. पण मला वाटतं ते सगळं अकाउंट तुम्ही हँडल करता ही फार मोठी जबाबदारी साहेबांनी तुमच्यावरती दिली. एवढा मोठा विश्वास तुमच्यावरती प्राप्त केलेला आहे. तुमचं मनापासून धन्यवाद. अधिक जण बोलता या ठिकाणी माझ्या समवेत समोर आमच्यावरती नितांत अशी श्रद्धा, प्रेम किंवा या कुटुंबावरती ज्यांचं प्रेम आहे अशी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचंच खूप मनापासून धन्यवाद. समवेत माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही धन्यवाद. चोपदार बाबा उशिरा का होईना पण तुम्ही थेट आलात, तुमचंही मनापासून धन्यवाद. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. आईचा या ठिकाणी वाढदिवसही साजरा करायचा आहे, अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करायचा आहे. अधिक जण बोलता उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्या मायपित्यांच्या, गुरूंच्या, छत्रपती शिवरायांच्या, धर्मवीर संभाजी राजांच्या, जेजुरीच्या खंडेरायाच्या, सासवडच्या संत सोपान काकांच्या चरणी नतमस्तक होते. जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे ते वदन मंगळ आहे. ते वदन मंगळ आहे इथपर्यंत थांबत नाही, तर भगवंताप्रती असलेला हा सर्वोत्तम भावच भगवंताला आवडतो. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमे वहाम्यहम. अनन्यसा भाव त्याचा तिथपर्यंत पोहोचला. ते वदन मंगळ खऱ्या अर्थानं तो भक्त सुद्धा भगवंताचा प्रिय असतो. एर वाहव पसारा, तिसरं चरण मी सरळ घेतलं बरं का, सरळ घेतला त्याच्या ध्यानात येईल ते कळेल की इथपर्यंत पढिये सर्वोत्तमा भाव, एर भाव पसारा, सर्वोत्तम असा भाव भगवंताप्रती अर्पण करा. अधिक जण बोलता उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम. दानेश्वर मामुनी, दानराज मामुनी तुकाराम. जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात, हा उपदेश फक्त एका दोघांकरिता नाही बरं का, कारण इथे सगळ्यांचाच उद्धार करण्याचं तळमळ संतांच्या अंतःकरणात आहे. म्हणून हा उपदेश अवघ्या लोका सकळांकरिता अभंगाच्या शेवटच्या चरणात. ऐसे उपदेश तुका, भजन